चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी, क्षितिजांचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी। विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून उमरगा लोहारा तालुक्याचे माननीय आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून सर्व जनतेला मंगलमय, आनंदमय आणि प्रकाशमय दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र। दिवाळीच्या तमाम जनतेला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। दीपावली हा आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा सण, दिव्यांचा सण, प्रकाशाचा सण। जनतेच्या जीवनामध्ये कायम विकासाचा प्रकाश वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज आपण पाहतो आहोत की आपल्या भागातला शेतकरी, त्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, तो अतिवृष्टीमुळे कोलमडून गेलेला आहे आणि त्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगला धीर दिला पाहिजे आणि याच्यातून तो उभारी घेतला पाहिजे, ही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की शासन वारंवार शेतकऱ्याच्या बाजूने असल्यासारखं वाटतं, पण आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आज नरक चतुर्दशी आहे, तरी देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान नाही, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान नाही, भरीव मदत नाही। शेतकऱ्याला सरकार मदत करतंय असं दिसत नाही, फक्त मदत केल्याचं भासवत आहे। मी या प्रसंगी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्याला प्रति हेक्टर 50,000चं अनुदान सरकारनं द्यावं आणि तशी सुबुद्धी ईश्वर सरकारला द्यावी, हीच कामना या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा मतदारसंघातील तमाम जनतेला मी माझ्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।